आहेत, ज्यांचा आपण सत्कार केला पुरस्कार देऊन. मी म्हणेन त्यांचा सत्कार केला किंवा त्यांना पुरस्कार दिला असं मी मानत नाही, तर आपण एक छोटंसं ऋण व्यक्त केलं. कारण आपण सर्वजण इथे आलात, ते त्यांना मी नुसते साहित्यिक किंवा आपले जे काय वर्णन केलं तेवढा पुरतं मानत नाही, तर मराठी भाषेचं अक्षरधन आणि भाषेचं धन जपणारे तुम्ही भाषा रक्षक, संस्कृती रक्षक आणि तिचे संवर्धक आहात. पुरस्कार हा एक निमित्त असतं, पण या निमित्ताने आपण जे काही कार्य केलं आहे आणि करत आहात त्याबद्दल एक ऋण व्यक्त करणं हे आम्ही आमचं कर्तव्य मानतो आणि ते कर्तव्य बजावताना मला अभिमान वाटतोय. आजचा दिवस आपण मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करतो. कालपासून या कार्यक्रमाबद्दल मग प्रत्यक्ष तो आपला विधिमंडळाचा कार्यक्रम होता, त्याच्यानंतर आज झालेला आपला स्थानिक लोकाधिकारचा कार्यक्रम होता. त्यानिमित्ताने मला हे असंच आता मराठी भाषा सोपी करायची, आत्ता आपण जे काय म्हणतोय ऑनलाईन, त्याला नेमकं मराठी भाषेत काय म्हणायचं इथूनच सुरुवात होते. कारण हे तंत्रज्ञान दिवसागणिक विकसित होत चाललेलं आहे. नवीन जमाना हा येतच असतो, प्रत्येक दिवस हा नवीन काहीतरी घेऊन येत असतो. आणि त्या दिवसात केवळ जगायचं कसं हा मुद्दा नसतो, तर दुसऱ्या सगळ्या स्पर्धात्मक ज्या गोष्टी असतात, मग भाषा असतील किंवा संस्कृती असेल, त्याच्यात आपण टिकणं आणि वाढणं हे महत्त्वाचं असतं. देसाई साहेब, मी आता तुम्ही माझे जुने सहकारी, शिवसेना प्रमुखांचे सहकारी, शिवसेनेचे नेते, शिवसैनिक, तुम्हाला काय मराठी भाषेचं कौतुक किंवा महत्त्व सांगण्याची आवश्यकता नाही, पण मुद्दामून तुम्हाला काय, विश्वजितला काय आणि आपल्याला सुद्धा मी धन्यवाद एवढ्यासाठी देतो की एक वेगळं काहीतरी काम आपण करतो आहोत. आजपर्यंत आपण मराठी भाषा दिन साजरा केला आणि तो करत राहूच, किती पिढ्या आल्या तरी त्याच्यात कधी काही खंड पडणार नाही. परंतु जे काम आपण एक हाती घेतलेलं आहे, की मला नेहमी असं वाटतं, खास करून मुख्यमंत्रीपदाची सूत्र हाती घेतल्यानंतर जे काही मराठी मी शासकीय मराठी म्हणून बघतो आहे, हे शब्द मला तरी कधी माझ्या शालेय जीवनात किंवा त्या भाषेत गेलेले नाही आहेत. आता व्यपगत होणे पटकन कळतच नाही, काय नियतव्य आहे, आणि मग सही करायला येते ती नसती. आता हे शब्द न कळता आम्ही त्या जे काय समोर येतं त्याच्यावर सही करतो आणि मग कधी कधी नसती भानगड होते. त्याच्यामुळे त्याला नसती भानगड का म्हणतात हे मला मुख्यमंत्री झाल्यानंतर कळलं. आता हा घोळ का झालेला आहे, तर इंग्रजीचे शब्द जसे तसे आपण ट्रान्सलेट केले. आता ट्रान्सलेट केले, भाषांतर केलं, म्हणजे शब्दशः भाषांतर वेगळं, पण त्याचा सार, त्याचा अर्थ आणि सोपं झालं पाहिजे. म्हणजे मी पु ल देशपांडेंची जी काही सगळी साहित्यातली सगळी भाषणं पण वाचलेली आहेत, काही आता ऑडिओच्या याच्यातनं ऐकतो, काही त्यांचं साहित्य वाचले, त्याच्यात त्यांनी काही गमती जमती अशा केलेल्या आहेत की आता ट्रान्सलेशन कसं होतं, ज्याला आपण मराठीमध्ये मज्जा संस्था म्हणतो, मज्जा संस्था, आता त्याला शब्दशः हे वेगळं, पण त्याच्यात मज्जा हा शब्द आहे आणि त्याला इंग्रजीमध्ये नर्वस सिस्टीम म्हणतात. आता नर्वस सिस्टीमचं मराठी हे केलं तर काय होईल, तर तसं नाही आहे. त्याचा अर्थ किंवा त्याचा हे वेगळं होत असेल तर तसं तो आला पाहिजे, तसा आला पाहिजे. आज या निमित्ताने आपण जे काही पुरस्कार दिलेले आहेत, मग ते विंदा करंदीकर असतील, मंगेश पाडगावकर असतील, ही सगळी जण बालपणापासून आपल्याला जपत आलेली लोक आहेत. म्हणजे मला आठवते की विंदांची त्या कविता सगळ्या ज्या होत्या त्या मला, मी पहिलीमध्ये वगैरे असताना मला त्या पाठ होत्या सगळी, ती बालकविता वगैरे असतील, आकाशातून हत्ती जमिनीवरती आला वगैरे, असे काय 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 त्यांनी लोळून लोळून एक खड्डा केला, असं एक ती कविता होती. मला अजूनही ती कविता थोडीफार पाठ आहे. पण ह्यांनी आपलं बालपण अधिक आनंदी केलं, जपलं, उत्साहित केलं आणि त्याच बरोबरीने आपलं बालपण आणि मग त्या बालपणाच्या नंतर पुढे आल्यानंतर तारुण्य, तारुण्यातनं मध्यम वय, त्याच्यात आपण सगळेजण काय करता, नुसते साहित्य निर्मिती नाही करत, तर आपण जो वाचक असतो त्याला त्याच्या आयुष्याची गाडी रुळावर ठेवता. नेमकं जगावं कसं, मातृभाषा ही आपल्याला जन्मजात येत असते, पण त्या मातृभाषेचा वापर कसा करायचा, विचार कसा करायचा. शिवसेना प्रमुख जे नेहमी सांगायचे की अक्षरं असतात, ती अक्षरं जुळली का त्याचे शब्द होतात, त्या शब्दांचे मंत्र होतात, शब्दांच्या ओव्या होतात आणि शब्दांच्या शिव्या सुद्धा होतात.
आता हे ज्याच्या त्याच्या कानावर जे ते पडेल तसं तसं तो त्याची मातृभाषा किंवा त्याची भाषा ही त्याच्या परीने समृद्ध होत जाते. मंगेश पाडगावकरांची आठवण मला आली. मंगेश पाडगावकरांची तशी मला एकदा दोनदा माझी भेट झाली आणि आठवणी पण अशा आहेत. आता कल्पना नाही, पण 95-96 साल असेल. एका कार्यक्रमात प्रथमच मी त्यांना भेटत होतो स्टेजवरच. आता एवढा मोठा माणूस आणि त्यांच्यासमोर मला भाषण करण्याची वेळ आली. आता बोलायचं कसं ही पंचायत होती. ठीक आहे, बोललो आणि त्यांचं मोठेपण एवढंच की बोलून बाजूला मी त्यांच्याशी बसलो, बाजूला त्यांचं भाषण झालं आणि नंतर त्यांनी मला सांगितलं की तुम्ही जसं बोललात ना तसंच बोलत राहा, तुम्ही आहात तसेच राहा, अजिबात बदलू नका. हे 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 एक मोठेपण आहे. नाहीतर काय कार्यक्रम झाला गेले. त्याच्यानंतर आणखीन एक आठवण देसाई साहेब तुम्ही होतात. कारण बरेचसे कवी लेखक यांना आमची भेट आमची पुस्तकात झालेली आहे. शालेय धडे किंवा असतील तेव्हा त्याच्यामध्ये वाराकांत हे एक कवी होते आणि मला आठवते किती वर्ष झाली त्याला तेही मला आता लक्षात नाहीये. पण एक दिवस मला म्हणजे शिवसेना प्रमुखांनी मला बोलवलं, उद्धव इकडे ही पेपरमध्ये बातमी आले, वाराकांत हॉस्पिटलमध्ये होते. मला म्हणाले तू जा आणि त्यांची भेट घेऊन विचारपूस करून ये, काय हवं नको विचारू नये. मी आणि देसाई साहेब गेलो आपल्या इथल्या मुंबईच्याच हॉस्पिटलमध्ये गेलो. ते रुग्णशय्येवरती होते. त्यांच्यासोबत त्यांचे कोण होते त्यांना सांगले की शिवसेना प्रमुखांचे चिरंजीव आलेले, आजारीच होते. थोडंफार बोलले आणि मला म्हणाले एक खंत माझ्या मनामध्ये. म्हटलं काय? की मी कधी शाळेत नाही जाऊ शकलो. आता तो क्षण असा होता ना की मला काय बोलावं पटकन कळेना. आणि मी त्यांना म्हटलं की आपण शाळेत जाऊ शकला नाहीत, तुम्हाला शाळेची गरज नव्हती पण शाळेला तुमची गरज होती आणि तुम्ही त्या माध्यमातून आम्हाला भेटलेला आहात. हे सगळं सांगण्याचा उद्देश काय की ज्याला आपण संस्कृती म्हणतो, जो भाषा जपतो. संस्कृती जपणं म्हणजे काय? काल सुद्धा मी बोललो की भाषा जपणं म्हणजेच संस्कृती आली. आता मला नेमकं तो माझ्याकडे ते घरी पुस्तक आहे शांता शेळके. आता हे तुम्ही वराडी भाषा वगैरे सगळ्याची पुस्तकं केलेत ना, त्याच्यात शांताबाईंनी तेव्हाची सगळ्या जुन्या म्हणी, उखाणे, लोकगीतं, लोककथा यांचा एक तो संग्रह केला आहे. तो आपण नवलकर मंत्री असताना त्याचं पुनर्प्रकाशित केलं होतं. म्हणजे ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, मग धनगर गीतं, अमुक गीतं, तमुक गीतं, हे खूप छान पुस्तक आहे आणि ते किती काळ वाचत बसलं ना तरी नवीन 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 त्यातनं काही काही येते. आता बहिणाबाईंची गाणी, हे सगळं आहे. आता मगाशी आपण मला पुस्तक दिलं पठारे साहेबांचं आणि सांगितलं की वाचा. मी वाचणारच. ज्या ज्या वेळेला मला वेळ मिळतो तेव्हा मी काही ना काहीतरी वाचत असतो. मग तो अगदी संयुक्त महाराष्ट्राचा इतिहास असेल, या तुमच्या कथा असतील, काही साहित्य असेल, या सगळ्या गोष्टी ह्या मी वाचत असतो. तसंच मला शिवसेना प्रमुखांनी दिलेले तो एक मी म्हणेन ठेवाच आहे, कारण त्यांच्याकडचा तो प्राचार्य शिवाजीराव भोसलेंची भाषणं ती सुद्धा दिले, ती ऐकत असतो. कधी पु ल देशपांडे ऐकत असतो. हे एक वेगळं जग आहे आणि अनेकदा मला असं वाटतं की कारण नसताना आपण थोडंसं एक न्यूनगंड बाळगतो की आपण दुसरा कोणी आला तर उत्तरेतनं कोणी इकडे नेता आला तर आपण त्याच्याशी हिंदी बोलणार, तो आपल्याशी हिंदी बोलणार. आपण तिकडे गेलं तर ते मराठीने बोलत, ते आपल्याशी हिंदीतच बोलतात. अगदी परदेशात सुद्धा गेल्यानंतर अनेक देश असे आहेत की ते इंग्रजी बोलतच नाही. म्हणजे मी काल सुद्धा ह्या थोड्याशा आठवणी माझ्या सांगितल्या. चीनमधली सांगितली, जर्मनीतली सांगितली, पॅरिसमधली सांगितली. त्यांना तुम्ही इंग्रजी बोला, काही त्यांना फरक पडत नाही, त्यांच्या भाषेतच बोलणार. गरज असेल तर तुम्ही समजून घ्या, नाहीतर त्यांच्या भाषेत जे आपण मराठीत बोलतो त्याला काय बोलतात कल्पना नाही. पण नाहीतर जा जिकडे जायचं तिकडे. आणि इतरही देशातून काही त्यांचे अध्यक्ष किंवा काही येतात, एकतर ते त्यांच्या भाषेत बोलतात. कारण आपण बोलतो की अरे इंग्लंडमध्ये लहान लहान मुलं काय इंग्रजी बोलतात, अहो ती त्यांची मातृभाषा आहे. पण ते त्याच्या व्यतिरिक्त आपल्याशी मराठीत नाही बोलत. तर आपण आपल्या भाषेला कमी लेखतो का, हा एक मुद्दा आहे. आणि म्हणून हे थोडेसे मुद्दे कालचेच माझे त्याचा मी पुनरुच्चार करतोय की छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्य तर स्थापन केलंच, पण नुसतं मी म्हटलं नाही की स्वराज्य स्थापन केलं, त्याच्याबरोबर त्यांनी संस्कृती रक्षक आपण ज्याला म्हणतो, त्यांनी पहिला मराठी राजभाषा कोश हा त्यांनी मला माहितीप्रमाणे त्यांनी केलं असेल. तर आज आपण सरकार आहोत. सरकार आता तेव्हाची छत्रपतींची ती हिंदवी स्वराज्य वेगळं, आताचं हे लोकशाहीतलं सरकार वेगळं. आपण
आपली मराठी ही खास करून शासकीय, कारण तेव्हा फारसी शब्द मराठीत होते ते महाराजांनी सोपे केले. आता हे मराठीतले शब्द सोपे करणे हा एक फार महत्त्वाचं, मी म्हणेन आव्हानात्मक असं हे काम आहे. आणि आपण सगळे सोबत राहिलात तर हे काय कठीण याच्यातला भाग नाही आहे. आणि त्याचबरोबर आणखीन एक चांगली गोष्ट केली, ती परदेशातली सगळी मराठी मंडळं ही एकत्रित करून त्यांना मराठीची गोडी. आता त्याही बाबतीमध्ये एक छोटीशी आठवण मी सांगतो. 2009 साली मला आमंत्रित केले गेलं होतं, तेव्हा तिथलं फिलाडेल्फियाचं ते मराठी साहित्य संमेलन वगैरे काहीतरी होतं. आणि तिथे छान केलं होतं. सगळे अनेक मराठी जोडपी, त्यांची मुलं पारंपरिक मराठी वेशभूषेत आली होती. म्हणजे खूप कौतुकास्पद होतं. आणि मग तिथे मग कुठे विठुरायाची मूर्ती असेल, मग कुठे तुळजाभवानीची असेल, कुठे काय असेल. आणि छोट्या छोट्या मुली अशा गोंडच होत्या. ते तिच्या माहिती एक मुलगी तिच्या आईला विचारत होती, मॉम व्हेर इज दॅट मँगो लेडी. आता मँगो लेडी हे प्रकरण जर आम्हाला, म्हणून मग माझ्याबरोबर माझी पत्नी होती रश्मी, तिने विचारलं की हे मँगो लेडी काय प्रकरण आहे. तिला अंबाबाई कुठे बघायचे. आता हे अंबाबाईचं मँगो लेडी असं ट्रान्सलेशन आणि व्हायला लागलं तर संस्कृती जी काय टिकेल त्या संस्कृतीला काय अर्थ राहणार आहे का. आणि म्हणून मला असं वाटतं की परदेशामध्ये बऱ्याचदा असं आपण बघतो की परदेशात माणसं गेल्यानंतर त्यांना मराठीचं आणि आपल्या मातृभूमीचं प्रेम हे जास्त त्यांच्याकडे असतं. आणि ती एक ओढ असते. म्हणजे सावरकरांनी तेव्हा म्हटलं होतं, ने मजसीने परत मातृभूमीला, तसं ते त्यांचं ते तुरुंगात जरी नसले तरी प्राण तळमळत असतो. आणि मग त्याची पुढची पिढी त्यांना आपण आपली मराठी, कारण मातृभाषा तिथे आई वडील दोघेही कामात गर्क असल्यानंतर मातृभाषा टिकणार कशी, वाढणार कशी. तर परदेशामधलं हे आव्हान आहे. आणि त्याचबरोबरीने आपण आपल्याकडे ही पहिली मराठी भाषा ही सोपी करणं, जास्तीत जास्त तिचा वापर करणं. आपले अर्थात देसाई साहेबांचा नेहमी आग्रह असतोच. अगदी मंत्रिमंडळात सुद्धा एखादं, आता प्रेझेंटेशनला मराठीत काय म्हणतात, सादरीकरण, बरोबर ना. हां, सादरीकरण हे इंग्रजीत असलं तर देसाई साहेब खडसवतात, हे पुढच्या वेळेला मराठीत नसलं तर मी होऊ देणार नाही. तर अशा या सगळ्या गोष्टी आहेत. एखाद्या गोष्टीचा अभिमान बाळगल्याशिवाय त्या गोष्टीला काही अर्थ राहत नाही. आणि शेवटचा मुद्दा, जे पुस्तकाचं गाव, हे पुस्तकाचं गाव महाराष्ट्रात एकच का असावं. जर का आपल्याला हे ज्याला म्हणतो ना तळागाळातल्या लोकांपर्यंत, आपण तळागाळातली मराठी आपल्यापर्यंत आणतो, वराडी भाषा आणतो, सगळी आणतो, तर ही जी काही समृद्धी त्याची आहे ती सुद्धा, ती समृद्धी हा विकास जसा पोचला पाहिजे तसा भाषेचा विकास हा सुद्धा तिथपर्यंत पोचलाच पाहिजे. आणि त्या दृष्टीने सुद्धा ही गावं, मी तर म्हणेन किमान प्रत्येक जिल्ह्यात एक तरी गाव हे येत्या वर्षामध्ये हे करायलाच पाहिजे. जे भिलारे कुठलं तुमच्या इथलं औदुंबर ते तिथलं जे आहे, तसंच ते प्रत्येक जिल्ह्यात सुरुवात म्हणून पुढचा मराठी भाषा दिन येईपर्यंत माझ्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात एक पुस्तकाचं गाव हे असलंच पाहिजे. हे गाव हे असलंच पाहिजे. आणि असे जर का आपण प्रयत्न केले नाहीत तर एका दिवसापुरतं फक्त कुसुमाग्रजांनी काय म्हटलं होतं, मग ती माझी मराठी भाषा राजभाषा असून मंत्रालयाच्या दारात ती कशी आहे, हे कड काढत बसण्यात काय अर्थ नाही. पुढे जायचंय. आणि ते पुढे आपण नाही गेलो तर दुसरं कोण जाणार. आणि म्हणून मला असं वाटतं की आपण सगळे सोबत आहातच. जे म्हणतो आपण की मराठी पाऊल पडते पुढे, ते असंच पडणार नाही, ते टाकावं लागेल. आणि ते टाकण्यासाठी आपल्या सर्वांच्या सहकार्याची अपेक्षा आहे. आणि ह्या सहकार्याच्या अपेक्षेनंतर हे पाऊल आपण पुढे टाकल्याशिवाय राहायचं नाही असा दृढ आत्मविश्वास व्यक्त करून पुढच्या मराठी भाषा दिनी देसाई साहेब प्रत्येक जिल्ह्यात एक मराठी भाषेचं आपलं हे पुस्तकांचं गाव हे केल्याशिवाय राहायचं नाही असा निर्धार करून सर्वांना, माझ्या माता भगिनींना आणि बांधवांना मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागातर्फे आयोजित हा पुरस्कार सोहळा इथेच समाप्त होतो. परत एकदा इथे उपस्थित सर्व मान्यवरांचे मी अधोक्षज कराडे खूप मनापासून आभार मानतो. हा पुरस्कार सोहळा इथेच समाप्त होतो. तुम्हा सर्वांना मराठी भाषा दिनाच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा. धन्यवाद. शुभरात्री. जय हिंद, जय महाराष्ट्र.